या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 82,000 क्युसेक्स तर वीर धरणातून नीरा नदी पात्रात 63,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। नरसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होतो। दोन्ही नद्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे एकूण 1,45,000 क्युसेक्स पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। वाढत्या पाण्यामुळे पंढरपुरातील भक्त पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरांना पुराचा तडाखा बसला आहे। नदीकाठची मंदिरे आणि घाट पाण्याखाली गेले असून परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने एनडीआरएफचे 30 जवान आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचे 50 जवान पंढरपुरात तैनात केले आहेत। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सध्या आपण भीमा नदी पात्रातील सादेपूर बंधारा या ठिकाणी आहोत। सध्या भीमा नदीने या ठिकाणी रुद्र अवतार धारण केल्याचे चित्र दिसत आहे। जर पाहिलं तरी पुणे शहराचं, पुणे ग्रामीण असेल, घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झालेली आहे। सध्या आपण जर पाहिलं तरी दक्षिण सोलापूर तालुका आणि त्याचबरोबर नजीक असलेल्या कर्नाटक राज्याला जोडणारा जो महत्वपूर्ण जो बंधारा आहे तो बंधारा म्हणजे सादेपूर बंधारा। या ठिकाणी याच बंधाऱ्यावरून जवळपास कर्नाटक राज्यातील अनेक गावाचा संपर्क याच बंधाऱ्यावरून होत असतो। विशेषतः सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चर्चन या ठिकाणी ग्राहक मोठ्या प्रमाणात याच मार्गावरून जात असतात। परंतु जर पाहिलं तरी भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे हा जो बंधारा आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याचा संपर्क तुटल्याचं चित्र दिसत आहे। पाहिलं तरी जवळपास उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 82,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलेले। त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीच्या माध्यमातून 63,000 क्युसेक पाणी हे सोडण्यात आलेलं आहे। भीमा आणि नीरा नदीचा संगम हा तो नरसिंहपूर या ठिकाणी झालेला आहे। भीमा नदी उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या भीमा नदी पात्रात 82,000 आणि वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेल्या 63,000 क्युसेक पाण्याचं एकूण काउंट केले तर 1,45,000 क्युसेक पाणी हे भीमा नदी पात्रात आल्यामुळे भीमा नदीने या ठिकाणी रुद्र अवतार धारण केल्याचे चित्र दिसत आहे। जर पाहिलं तरी भीमा नदी पात्रावरील 23 बंधाऱ्यापैकी 20हून अधिक बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येत आहे। जर अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे भीमा नदी पात्रावरील अनेक गावाचे संपर्क या ठिकाणी तुटल्याची माहिती समोर येत आहे। जर पाहिलं तरी पंढरपूर परिक्षेत्राची जर माहिती जर बघायची झाली तर संपूर्ण वाळवंट पाणी गेलेलं आहे। पाण्याने संपूर्ण वाळवंट हे झाकाळून गेलेलं आहे। अनेक छोटे मोठे मंदिर हे पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात हाहाकार झालेला आहे। जर पाहिले तर आता आपण भीमा नदीने कशा प्रकारे रुद्र अवतार धारण केला आहे आपण सध्या लोकप्रधानच्या माध्यमातून जर बघत आहोत। जर पाहिलं तरी प्रशासनाच्या वतीने भीमा काठीवरील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, जेणेकरून आणखीही पूरस्थिती मोठ्या प्रमाणात होण्याची माहिती समोर येत आहे। आणखीन भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती समोर येते। जर पाहिलं तरी संबंधित पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर महसूल प्रशासनाच्या वतीने भीमा नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर तहसील प्रशासन, जिल्हा व्यवस्थापन समिती असेल यांच्या मार्फत सदर भीमा नदी काठावरील नागरिकांना देण्यात येत आहे। माझे सहकारी मित्र आरिफ नदाबसा, मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, सादेपूर।
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.